उद्योग महर्षी रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। तर अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं लोक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय। एकीकडे वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये पार्थिव पोहोचलेलं आहे रतन टाटा यांचं, पण त्या ठिकाणच्या हॉलमध्ये फक्त 200 लोक बसू शकतात। शेवटची प्रार्थना ते करणार आहेत। जे विधी असतात ते केले जाणार आहेत। अंतिम विधी या ठिकाणी केले जातील आणि त्यानंतर रतन टाटा हे अनंतात विलीन होतील। तत्पूर्वीची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी केलेली आहे, कारण संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श त्यांनी निर्माण केला होता। लोकांना जोडलेलं होतं, लोकांसाठी काम ते करत होते। जरी ते उद्योगपती असले तरी देखील त्यांनी लोकांसाठी नेहमीच काम केलेलं आहे। एक सोशल दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला होता, सामाजिक दृष्टिकोन ठेवलेला होता। आणि जी स्पर्धा सध्याच्या जगामध्ये आपण बघतो त्याच्यामध्ये कोणाची जास्त संपत्ती आहे यासाठीची उद्योगपतींमध्ये स्पर्धा लागलेली असते। मात्र तशा प्रकारची स्पर्धा कधीही रतन टाटा यांनी केलेली दिसली नाही। तर त्यांनी जी काही कमाई केली होती त्यापैकी बराचसा भाग हे ते दान करायचे, सामाजिक कार्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी ते 65% आपलं जी कमाई आहे ती द्यायची, अशी ही माहिती समोर आलेली होती। असे हे रतन टाटा जे अगदी सामान्यांप्रमाणे राहायचे, वागायचे, आपले जे कर्मचारी असतील, सहकारी असतील त्या सगळ्यांसोबत आपुलकीनं वागायचे, असे हे रतन टाटा आज आपल्यामध्ये नाही आहेत। आणि त्यामुळं प्रत्येक जण हळहळलेला आहे। त्यांची ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकाला अतीव असं दुःख या ठिकाणी झाल्याचं समोर आलं आहे। दरम्यान हे दृश्य आपण बघू शकतोय, ज्या ठिकाणी वरळीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत रतन टाटा यांच्या पार्थिवावर। तिथे बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांची गर्दी आपल्याला दिसून येते। तर आतमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे स्मशानभूमीमध्ये, तिथं सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी हे उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये काही वेळापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले होते। याशिवाय राज्याचे गृहमंत्री फडणवीस तिथे होते। तर राज्याचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांनी मानवंदना दिलेली आहे रतन टाटा यांना। आणि त्यानंतर इथं प्रार्थना केली जाणार आहे 1 तासासाठी। आणि या प्रार्थनेसाठी जो हॉल आहे तिथं फक्त 200 लोक उपस्थित असतील। त्यामध्ये जवळच्या व्यक्ती रतन टाटा यांच्या, त्यांचे कुटुंबीय हे सर्वजण उपस्थित असतील। पारसी समाजातील काही लोक उपस्थित असतील अशी माहिती समोर आलेली होती। मात्र बाहेर प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे लोक, सर्व क्लासमधले, सर्व वर्गातले लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। आणि त्याची प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। किती लोकांना त्यांनी आपल्यासोबत जोडलेलं होतं। माणुसकी, त्यांच्यातला जो माणूस होता तो सगळ्यांना आकर्षित करत होता। त्यांनी लोकांसाठी जे काम केलेलं आहे ते सदैव लोकांच्या ध्यानात राहील, स्मरणात राहील। आणि असे हे रतन टाटा आज जेव्हा या जगात नाही आहेत तेव्हा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एक जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक उत्तुंग नेतृत्व ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला टाटा समूह हा जगभरामध्ये पोहोचवलेला होता। पण त्याच वेळेला त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवर होते। लोकांसाठी प्रचंड काम त्यांनी केलेलं होतं। मग प्राण्यांसाठी सुद्धा तेवढंच काम त्यांनी केलेलं होतं। श्वानांप्रतीचं त्यांचं प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे। असे हे रतन टाटा यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे। आणि त्यामुळं संपूर्ण भारतावर आज शोककळा पसरलेली आहे। दरम्यान एक खरा नवरत्न कोहिनूर भारताचा हरपल्याची भावना व्यक्त केली जाते।
तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। रतन टाटा यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। त्यांचे सगळे जवळचे नातेवाईक आता या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज देखील या ठिकाणी उपस्थित आहे। देशाचं एक उद्योग रत्न हरपलेलं आहे। एक मोठी पोकळी या संपूर्ण उद्योग विश्वात रतन टाटा यांच्या जाण्यानं निर्माण झाली। ती कधीही भरून न निघणारी पोकळी आहे आणि आता रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत। रतन टाटा जी ने किया था, उनका बड़ा योगदान जो है इस भारत के डेवलपमेंट में है, महाराष्ट्र के डेवलपमेंट में है और एक साधापन उन्होंने जो हमेशा अपनाया, एक बड़ा। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकत होतो। ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। मुंबई पोलिसांच्या वतीनं शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार आता पार पडतायत। ही दृश्य आपण पाहतोय। वरळी येथील स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक आपल्याला ठिकाणी दिसत आहेत। मुंबई पोलीस देखील या ठिकाणी दिसत आहेत। उद्योगरत्न रतन टाटा यांना हा अखेरचा निरोप आता दिला जातोय। शोकसभा देखील या ठिकाणी होते आणि त्यानंतर मात्र लगेचच या विधींना सुरुवात केली जाईल आणि त्यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जाणार आहे। मुंबई पोलिसांच्या वतीनं आकाशामध्ये या फैरी झाडत आता ही मानवंदना दिली जाईल। ज्यावेळेस शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतात त्यावेळेस मुंबई पोलिसांच्या वतीने ही मानवंदना दिली जाते। बंदुकीच्या 3 फैरी झाडून ही आता मानवंदना दिली जाणार आहे। मुंबई पोलिसांची लगबग त्यासाठीची आपण पाहतोय। मोबाइल नीचे लेना। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई पोलिसांच्या वतीनं ही मानवंदना दिली जाते। अखेरचा निरोप या उद्योगरत्नाला दिला जातोय। महाराष्ट्रानं आपला एक हिरा गमावलेला आहे। देशानं आपला एक उद्योगरत्न गमावलेला आहे। एक मोठी पोकळी या संपूर्ण देशाच्या उद्योग विश्वामध्ये निर्माण झालेली आहे। वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर त्यांच्या या निधनाची बातमी ज्यावेळेस कानावर पडली त्यावेळेस संपूर्ण देश हा शोकसागरामध्ये बुडालेला होता। कारण रतन टाटा हे फक्त एक नाव नव्हतं, ते एक फक्त उद्योजक नव्हते, तो एक ब्रँड होता की ज्या नावामागे खूप मोठा इतिहास होता, एक संघर्ष होता, एक कहाणी होती। उद्योग विश्वातच फक्त हा माणूस मोठा झाला नाही तर विविध सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी रतन टाटा यांचे हात नेहमी पुढे असायचे आणि असा हा आपला उद्योगरत्न हरपला।
नाही बघा इकडे फोडून आले ना. तर मुंबई पोलिसांच्या वतीनं ही मानवंदना दिली जाते. ही दृश्य देखील आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.